सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आल्यानंतर 1 घंटा 1 मिनिट आणि 1 सेकंदाचं सुद्धा महत्त्व असतं आणि हेच लक्षात घेऊन आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत नवनीत सराव प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेचे सर्व प्रश्न तुम्ही अगोदर सोडवताल अशी मला आशा आहे आणि त्यानंतरच तुम्ही हा मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहूया. सराव प्रश्नपत्रिका 2 पेपर 2 मधील फक्त इंग्रजीचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. पाहूया प्रश्न पहिला काय दिले त्याच्या अगोदर इन्स्ट्रक्शन्स फॉर. आता इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय, सूचना. फॉर म्हणजे च्यासाठी. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3. आपल्याला 1 to 3 साठी सूचना. नंबर 1 काय आहे प्रश्न पहिला, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इन्स्ट्रक्शन. आता बघा आपल्याला काय सांगितलंय, कधीही प्रश्नात दिलेला अर्थ तुम्ही पाहू नका कारण परीक्षेत येत नाही बरं का, म्हणून प्रश्न समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे काय, खालीलपैकी कोणते. इज म्हणजे आहे, अँड इन्स्ट्रक्शन म्हणजे खालीलपैकी कोणती सूचना आहे, हे प्रश्नाचा अर्थ. आणि एकदा जर प्रश्नाचा अर्थ समजला की उत्तर तुम्हाला 100% येणारच. मग आता सूचना कोणती आहे, आय वॉन्ट युअर पेन, हे तर साधं वाक्य आहे, मला तुझी पेन पाहिजे. कॅन आय गो टू द टॉयलेट, प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे, इन्स्ट्रक्शन नाही, हे क्वेश्चन मार्क म्हणजे क्वेश्चन आहे. ह्या प्लीज हेल्प मी, ही रिक्वेस्ट आहे, प्लीज रिक्वेस्ट, इन्स्ट्रक्शन नाही, सूचना. तर शट द डोअर, दरवाजा बंद कर, ही सूचना आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पाहूया दुसरा प्रश्न काय दिलं आहे दुसऱ्या प्रश्नात. क्वेश्चन नंबर 2 ऑब्झर्व द पिक्चर. अर्थ पाहायचा नाही मुलांना, अर्थ न बघता काय म्हणलंय, ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे चित्राचं निरीक्षण करा. ऑब्झर्व म्हणजे काय, निरीक्षण करणे. अँड आणि डिसाईड म्हणजे काय, ठरवा. डिसाईड विच पेअर म्हणजे कोणती जोडी ऑफ ॲडजेक्टिव्ज इज करेक्ट, विशेषणाची कोणती जोडी करेक्ट आहे हे ठरवा. कसं, ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे चित्राचं निरीक्षण करून. प्रश्नाचा अर्थ समजला ना मुलांनो. चला मग आता चित्र पहा. आता हे चित्र आणि त्याचे खाली पर्याय. इथं चित्र दिलेले आहेत, काहीतरी दिलेलं आहे आणि इकडं काहीच नाही आहे ह्या दुरडीत. मग काय, ओपन अँड क्लोज चुकलं. ओपन अँड क्लोज विरुद्धार्थीची जोडी दिलेली बरं काय, हे चुकलं. बिग अँड स्मॉल, बिग अँड स्मॉल हे पण नाही आहेत. फुल अँड एम्प्टी हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 फुल म्हणजे भरलेलं, एम्प्टी म्हणजे रिकामं. हॉट अँड कोल्ड, गरम आणि थंड तर येणारच नाही आहे. किती सोपा प्रश्न होता. पहा आता तिसरा, विच वर्ड इज, विच वर्ड म्हणजे काय, कोणता शब्द. इज म्हणजे विच वर्ड इन द वेब. इन द वेब म्हणजे खाली दिलेल्या डायग्राममध्ये. वेब म्हणजे काय, कोळ्याचं जाळं असतंय ना रे, तसं खाली दिलेले कोळ्याचं जाळ्यासारखं आहे आकृती, डायग्राम. विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू फ्लॉवर. नॉट रिलेटेड म्हणजे काय, ची संबंधित नाही, फुलाशी संबंधित नसलेला कोणता शब्द आहे. मग काय, आता फ्लॉवर, ह्या फ्लॉवरशी संबंधित लोटस, कमळाचं फूल हे तर फुलाशी संबंधित. सनफ्लॉवर, सूर्यफूल हे तर फुलाशी संबंधितच आहे. रोज म्हणजे गुलाब, गुलाबाचे फूल हे सुद्धा संबंधित आहे. ब्रिंजल म्हणजे वांगे हे तर फूल नाही आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 आणि पर्याय 2चं वर्तुळ छान रंगवायचं. उत्तर तर कुणालाही येते विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या बाळांनो. प्रश्न चौथा, सिलेक्ट म्हणजे काय, निवडा. सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स. ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे अल्फाबेट जे आहेत ना ते निवडायचेत आपल्याला. करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे योग्य वर्णाक्षर निवडायचेत. कशासाठी, टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. रिप्लेस म्हणजे च्या जागा घेणे, म्हणजे जी काही क्वेश्चन मार्कची जागा आहे त्या जागेच्या जागी वर्णाक्षर ठेवून आपल्याला पूर्ण करायचं आहे. मग कसं येईल, आता आकृती पहा काय दिलंय. इथं दिले 80 आणि इथं क्वेश्चन मार्क म्हणजे इथं कोणता तरी शब्द येणार आहे आणि हा एक वर्णाक्षर आणि हे 2 म्हणजे एक अर्थपूर्ण शब्द होतो. मग NCL म्हणजे आता हे NCL ह्याच्यातच नाही ठेवायचं बरं का, ह्याच्यात N ठेवायचं, ह्याच्यात C ठेवायचं आणि ह्याच्यात L ठेवायचं. मग N इथं ठेवलं तर NAT नॅट, अर्थपूर्ण नाही इथंच. मग पहिला पर्याय सोडून द्या, इथं HTD मग इथं H ठेवा. HAT हॅट म्हणजे टोपी, बरोबर आहे. दुसरं काय, टी, इथं टी ठेवा. TAT
TAT टॅट हे पण नाही होत, सोडून द्या ह्या पर्याय. तिसरा पर्याय एच इथं ठेवा, HAT हॅट म्हणजे टोपी, इथं दुसरं CA इथं C ठेवा, CAT कॅट म्हणजे वाजर, पुन्हा M इथं M ठेवा, MET मॅट म्हणजे चटी. करेक्ट आहे की रे? म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 3. पाचवा प्रश्न समजून घ्या पहिलं. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस, विच म्हणजे काय, कोणते, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे खालील वाक्यांपैकी हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क, कोणतं वाक्याला योग्य विरामचिन्हांची चिन्ह दिलेले आहेत. पहा बरं मग. व्हॉट्स, आता इथं ॲपॉस्ट्रॉफी एस नाही म्हणजे पर्याय पहिला चुकला. व्हॉट्स द मॅटर सुमन, प्रश्नचिन्ह बरोबर आहे, कॉमा बरोबर आहे, ॲपॉस्ट्रॉफी बरोबर आहे, पर्याय 2 करेक्ट वाटतो. तिसरा व्हॉट्स इथं ॲपॉस्ट्रॉफी चुकलं. चौथ्या ह्याच्यात व्हॉट्स द मॅटर कॉमा नाही आहे म्हणून पर्याय 3 4 पण येणार नाही, म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं होतं बघा. सहावा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन, आता योग्य पर्याय निवडा म्हणले. बॉडी, मग आता बॉडी लिहित असताना बी हे वर जाते म्हणून चौकून वर सरकला, ओ मध्ये असते म्हणून मध्ये, पुन्हा डी वर जाते म्हणून वर गेलं, आणि वाय खाली आलं म्हणून खाली. मग आता PLAY हे पीचं खाली, मग इथं खाली आहे. एलचं वर इथं वर नाही आहे, इथं येतं आहे पण इथं नाही. पर्याय 1 आणि 4 तर कधीच येणार नाहीत. आता 3 आणि 2 पैकी ए मध्यभागी, पण इथं एच्या खाली आलं हे चुकलं. मग करेक्ट काय, PLAY, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पाहूया 7वा प्रश्न. आयडेंटिफाय, आयडेंटिफाय म्हणजेच काय रे, ओळखा. आयडेंटिफाय द ऑड वन आउट, ऑड वन आउट म्हणजे काय, गटातून चुकीचा शब्द ओळखायचा आहे. फ्रॉम द गिवन होमोफोन्स, आता होमोफोन्स म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दासारखाच उच्चार असलेले परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळे असलेले इंग्रजी शब्द म्हणजे होमोफोन्स. मग आता कोणतं येईल याचं उत्तर सांगा. सो, SO सो, पुन्हा SAW सॉ, पुन्हा SEW स्यू, SOW सो. आता ह्याच्यात कोणता पर्याय असेल, आहे ना बुचकुळ्यात टाकणारा प्रश्न. सो म्हणजे म्हणून, SAW सॉ म्हणजे पाहिले, SOW सो म्हणजे पेरणे, आणि SEW स्यू नाही आहे याचा उच्चार, ह्याचाही सॉच असं होतंय, आणि ह्याचं सॉ म्हणजेच काय, शिवणे असं होतंय. म्हणून हे तिघांचे उच्चार सारखे आहेत आणि ह्याचा उच्चार वेगळा आहे, म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा 8वा प्रश्न काय दिलंय. विच पेअर ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट. विच पेअर म्हणजे कोणती जोडी, ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांची कोणती जोडी, इज म्हणजे आहे, इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी आहे. मग खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे हे बघायचं आपल्याला. बी आणि हायू, म्हणजे आता इथं कीटक दिलेत आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण. मधमाशा ह्या कशात राहतात, पोळ्यामध्येच, बरोबर आहे. टायगर डेन, वाघ गुहेतच राहतो. स्पायडर वेब कोळी जाळ्यामध्येच राहतो. आणि हेन नेस्ट हे चुकलं. तर बर्ड हे, बर्ड्स कशामध्ये असतात, नेस्ट म्हणजे घरट्यात राहतात, आणि हेन कूपमध्ये असते, खोराड्यात. ही जोडी चुकीची आहे, म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघूया 9वा प्रश्न. चूज निवडा. चूज द करेक्ट एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला योग्य भाव निवडायचे आहेत. फॉर द गिवन पिक्चर, फॉर म्हणजे च्यासाठी, द गिवन पिक्चर म्हणजे दिलेल्या चित्रासाठी योग्य भाव निवडा. मग आता चित्र कोणतं आहे, हा बघा असं दिलंय चित्र, आणि आता या चित्रातून आपल्याला आता योग्य भाव निवडायचा आहे. मग काय दिलंय चित्रात, एक माणूस दिलाय आणि तो कानाला हात लावलाय आणि काहीतरी बोलायला आहे. मग आता काय म्हणलं असेल ते, कम हिअर, इकडे ये. कानाला हात लावून कोणी म्हणते का कम हिअर, चुकलं. वेट फॉर मी प्लीज, चुकलं. हे पण असं म्हणू शकत नाही. कानाला हात लावून कसं म्हणाल कोणी. हाऊ ओल्ड आय ॲम असंही म्हणणार नाही. कांट हिअर यू, मला तुझा आवाज ऐकू येत नाही, हे करेक्ट आहे, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघा 10वा प्रश्न. व्हॉट म्हणजे काय, व्हॉट इज द गर्ल डुईंग. गर्ल म्हणजे मुलगी, डुईंग म्हणजे करत आहे. इन धिस पिक्चर, या चित्रातली मुलगी काय करत आहे, असा प्रश्नाचा अर्थ समजला. पहा मग प्रश्न आणि उत्तर. प्लेईंग चुकलं, ही खेळत नाही आहे. ड्रिंकिंग, ती प्यायली आहे का, मग प्यायचं असेल तर कप तिच्या हातात पाहिजे होता, ड्रिंकिंग पण नाही, चुकलं.
काउंटिंग. हा, बोट पुढे बघा एक तिचं, म्हणजे 1 2 3 4 5 6 7, घरी पाहुणे 7 आलेत आणि 7 कप झालेत असं मोजायली, म्हणजे काउंटिंग करायली. करेक्ट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 4 डान्सिंग चुकलं. उलट तुम्ही पर्याय 3 तुमचं बरोबर आलं म्हणून डान्स करा, हे चालतंय. काही पर्यायच विरोधी देते. चला बघा पुढचा प्रश्न. नंबर 11, चूज म्हणजे निवडा द करेक्ट पेअर म्हणजे योग्य जोडी फॉर रायमिंग वर्ड्स ऑफ रायमिंग वर्ड्स. बघा आपल्याला काय, चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स, यमक जुळणाऱ्या शब्दांची योग्य जोडी शोधायची आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. टॉल बॉल, पहिलंच उत्तर बरोबर आहे. टॉल बॉल. गुड बुक हे होत नाही. टेल टेटेल डोल, टेल डॉल चुकलं. मॅन पेन चुकलं. तर यमक जुळणारे म्हणजे उच्चार सारखे असणारे टॉल बॉल हे करेक्ट आहे. म्हणून 11व्याचं पर्याय नंबर 1. पहा 12वा प्रश्न काय दिलाय. सिलेक्ट म्हणजे निवडा. सिलेक्ट द रॉंग वर्ड. रॉंग वर्ड म्हणजेच काय रे, चुकीचा शब्द. फ्रॉम द गिवन वर्ड रजिस्टर, खाली दिलेल्या शब्दांच्या यादीमधून चुकीचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. किती सोपा प्रश्न आहे. मग शब्द वाचा पहिलं. बियर, झेब्रा, लॉयन, डॉग, उल्फ, फॉक्स. आता सगळे शब्द वाचल्यानंतर तुम्हाला हा डॉग शब्द पाळीव दिसला आणि बाकी सगळे हे जंगली आहेत. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. उल्फ हे जंगली आहे, बियर जंगली, फॉक्स जंगली आहे. तर पर्याय नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा शब्दसाठा जेवढा जास्त असेल ना तेवढं तुम्हाला सर्व सोपं जाईल बरं का. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 13 टू क्वेश्चन नंबर 15. 13 ते 15 पर्यंतच्या साठी सूचना. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. उतारा वाचा आणि प्रश्नाची उत्तरं द्या. मग उतारा काय. वी कॅन नॉट लिव्ह विदाउट वॉटर. आपण पाण्याशिवाय राहू शकत नाहीत. वॉटर इज व्हेरी यूजफुल टू अस. पाणी आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ग्लास ऑफ वॉटर इन समर मेक्स अस कूल. उन्हाळ्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला थंड करतं. वी वॉश आवर क्लोथ्स अँड अदर थिंग्स विथ वॉटर. आपण कपडे आणि इतर वस्तू, थिंग्स म्हणजे काय वस्तू, आपण पाण्याने धुतो. बर्ड्स, ॲनिमल अँड प्लांट्स नीड वॉटर टू लिव्ह. प्रत्येक सजीवाला पाणी लागतं. वॉटर इज गॉड्स गिफ्ट. पाणी ही देवाची देणगी आहे. डोंट वेस्ट वॉटर. म्हणून पाणी वाया घालू नका. चला प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 13. हू म्हणजे कोण. डू नॉट नीड वॉटर. डू नॉट नीड म्हणजे गरज नाही. टू लिव्ह पाण्याची जगण्यासाठी कुणाला गरज नाही. चूज फ्रॉम द फॉलोइंग. पर्यायातून निवडा. प्लांट्स रोपांना तर पाणी लागते. बर्ड्स ह्यांनाही पाणी लागते. ॲनिमल्स ह्यांनाही पाणी लागते. थिंग्स म्हणजे वस्तूला पाणी लागत नाही. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा 14वा प्रश्न आता. फिल इन द ब्लँक म्हणजे रिकाम्या जागा भरा विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्यायाने. अँड कम्प्लीट द सेंटेन्स आणि वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश इज गॉड्स गिफ्ट टू मॅन. किती सोपा प्रश्न आहे. वॉटर. म्हणून याचं उत्तर काय. पर्याय नंबर 4 इथंच दिलेलं आहे. उतारा छान वाचलात तर सर्व प्रश्न तुम्हाला लगेच सोडवता येतील. 15वा प्रश्न. चूज म्हणजे निवडा. चूज द करेक्ट मॅसेज योग्य संदेश. इन द पॅसेज ह्या उतार्यामधून योग्य संदेश निवडायचा आहे. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह ह्या पर्यायातून. मग काय दिलाय पहिला पर्याय. वॉटर इज गॉड्स गिफ्ट. बरोबर वाटायले की हे. तर पुढचं डोंट वेस्ट वॉटर. हां हे संदेश आहे रे. वॉटर इज गॉड्स गिफ्ट हे वाक्य आहे, पण डोंट वेस्ट वॉटर हे संदेश आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तरी आपण पुढचा पर्याय वाचू. काय आहे. वॉटर इज व्हेरी युजफुल. हे संदेश नाही आहे, हे स्टेटमेंट आहे. प्लांट्स नीड वॉटर टू लिव्ह हे पण स्टेटमेंट आहे की प्लांट्स नीड रोपांना गरज आहे पाण्याची. आणि वॉटर इज व्हेरी युजफुल पाणी खूप महत्त्वाचं हे एक छोटे स्टेटमेंट आहेत. पण संदेश हे एकमेव आहे. डोंट वेस्ट वॉटर पाणी वाया घालू नका. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय 2. बघूया 16वा प्रश्न. इन विच डायरेक्शन इज द वेल इन द गिवन पिक्चर. इन द गिवन पिक्चर म्हणजे काय चित्रामध्ये. इन विच डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशेला.
इज द वेल. विहीर कोणत्या दिशेला आहे या चित्रामध्ये असं विचारलंय. मग आता वेल कुठं आहे ते पहा. इथं ट्रक आहे, इथं ट्री आहे, इथं हाऊस आहे, इथं वेल आहे. वेल इथं आहे म्हणजे इथं कोणती दिशा आहे? ईस्ट. म्हणून याचं उत्तर 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि उरलेल्या दिशा ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. समजलं? पाहूया पुढचा प्रश्न. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 17 अँड क्वेश्चन नंबर 18. 17 आणि 18 साठी सूचना काय दिल्यात? रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली. आता खालील जाहिरात वाचायची काळजीपूर्वक. अँड आपल्याला पुढे काय म्हणले? अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज फ्रॉम द गिवन क्वेश्चन्स. आता योग्य पर्याय निवडायचे. चला मग आता ही जाहिरात काळजीपूर्वक वाचूया बरं. काय दिलंय जाहिरातीमध्ये? बी हॅपी, आनंदी रहा. कम ऑन, कम ऑल, कम वन, कम ऑल. एक जण या, सर्वजण या. काय पुढं दिलंय? सूर संगीत ऑर्केस्ट्रा, युअर फेवरेट सॉन्ग परफॉर्मन्स बाय वेल नोन सिंगर्स. ऑर्केस्ट्रा आहे आणि गायक तुमच्या परिचयाचे गायक तिथं गाणे म्हणणार आहेत. फ्री एंट्री, योग काय तिथं फीस नाही आहे, एंट्री फ्री आहे. ॲट मधुरा हॉल ऑन 10/9/2019. म्हणजेच काय? 10 सप्टेंबर 2019. हे चला प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 17 काय दिलाय? विच प्रोग्राम म्हणजे कोणता कार्यक्रम, इज म्हणजे आहे, मेन्शनड म्हणजे वर उल्लेख केलेला, इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जाहिरातीमध्ये कोणता कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे? सॉंग्स गाण्याचा उल्लेख केला आहे? नाही. ड्रामा नाही. ऑर्केस्ट्रा हे करेक्ट आहे. गॅदरिंग स्नेहसंमेलन नाही, तर ऑर्केस्ट्रा आहे. वेगवेगळे गाणे, एकच गाणं नाही आहे तर वेगवेगळे गाणे आहेत. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघूया नेक्स्ट क्वेश्चन 18 नंबर. व्हॉट इज द प्राइस ऑफ द तिकीट? तिकिटाची किंमत किती आहे? 510 चुकलं. 15 चुकलं. नथिंग काहीही तिकिटाची नाही का? नॉट गिवन का दिलेलं नाही आहे. मग 18व्याचं उत्तर तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकते. नथिंग म्हणजे काही नाही, नॉट गिवन म्हणजे दिलेलं नाही. तर दिलेलं आहे, नथिंग म्हणजे काहीही नाही हे दिलेलं आहे. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. आय एम अ व्हेजिटेबल म्हणजे मी एक भाजी आहे. आय एम अ राऊंड म्हणजे मी गोलाकार आहे. इफ यू कट मी, जर तुम्ही मला कट केलात. आय शॅल मेक यू क्राय. हू ॲम आय, मग मी कोण आहे? मग किती सोपं आहे. आय शॅल मेक यू क्राय म्हणलं कीच व्हेजिटेबल, रडवणारी व्हेजिटेबल कोणती आहे? तर पर्याय नंबर 2 ओनियन, कारण त्याच्याशिवाय डोळ्यात पाणी येतच नाही. चिली म्हणजे मिरचीच्यामुळं कापण्यामुळं का पाणी येत नाही? अद्रकामुळं नाही की पंपकिन भोपळ्यामुळं नाही? तर 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट विल यू से इफ समवन थँक्स यू? व्हॉट विल यू से, तुम्ही काय म्हणताल? इफ म्हणजे जर, समवन म्हणजे कुणीतरी, थँक्स यू जर तुम्हाला कुणी थँक्यू म्हणलं, तुमचं थँक्स मानलं, तर तुम्ही काय करताल? त्याला काय म्हणताल? सॉरी. चुकलं. आता ते थँक्यू म्हणायला तुम्ही सॉरी म्हणताल का? थँक्यू व्हेरी मच. आता ते समोरचा माणूस तुम्हाला थँक्यू म्हणायला तुम्ही त्याला परत थँक्यू व्हेरी मच. चुकलं. यू आर वेलकम हे करेक्ट आहे. म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय 3 डोंट वरी. आता थँक्यू म्हणल्यावर डोंट वरी असते का? चुकला. म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय 3. खूप सोपे प्रश्न आहेत. 21st क्वेश्चन काय दिलाय? लुक ॲट द पिक्चर म्हणजे चित्राकडे पहा. अँड कम्प्लीट, अँड कम्प्लीट म्हणजे काय रे? पूर्ण करा. कम्प्लीट द करेक्ट वर्ड्स ऑफ कम्पॅरिझन्स म्हणजे तुलनेचे योग्य शब्द तुम्हाला आता निवडून लिहायचे आहेत. पहिलं चित्र पहा. ही चेटकिनीचं चित्र दिलेलं आहे. मग ब्युटिफुल ॲज फेरी. फेरी म्हणजे परी आहे, म्हणजे ब्युटिफुल पण नाही आणि परी पण नाही, म्हणून पर्याय 1 येणार नाही. पर्याय 2 बिग. इथं बिग तर काहीच नाही आहे. काइंड ही दयाळू, तर चेटकीन दयाळू नसतेच आहे. मग काय? अगली हे बरोबर आहे. ॲज अगली, ॲज विच चेटकिनी एवढी क्रूप, म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय 4. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी वर्ड्स एकूण किती शब्द?
इन द सेंटेन्सेस खाली दिलेल्या वाक्यात विल बिगिन विथ कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठ्या अक्षराने सुरुवात होणारे किती शब्द आहेत असा प्रश्न विचारलाय. मग आता सेंटेन्स बघूया आपण कोणतं सेंटेन्स आहे. ही विल गो टू नाशिक फ्रॉम मुंबई असं सेंटेन्स आहे. मग आता ह्याच्यात कॅपिटल लेटर्स किती येतील रे. किती सोपा प्रश्न आहे. हे बघा हे ही एच कॅपिटल येईल. विल गो टू आता हे तर इन्फिनिटिव्ह आहे म्हणजे हे गो क्रियापद. टू नाशिक नाशिक नाम आहे म्हणजे नाशिकचं एन कॅपिटल. फ्रॉम मुंबई मुंबई नाम आहे मुंबईचं एम कॅपिटल म्हणजे 1 2 3 कॅपिटल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा 23 सिलेक्ट द ऑड पिक्चर. आता योग्य गटात न बसणारं चित्र ओळखायचं आहे म्हणजे ह्याच्यात पैकी वेगळं कोण आहे गटातलं. आता बघितल्याच कळालं की रे हे सगळे मुलींचे आहेत आणि हे मुलांचं शर्ट दिलं आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. 24वा प्रश्न पहा. व्हेअर विल यू पुट म्हणजे तुम्ही कोठे ठेवताल. आर्टिकल ॲन म्हणजे उपपद ॲन हे उपपद तुम्ही कुठे ठेवताल. इन द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यामध्ये तुम्ही ॲन हे उपपद कोठे ठेवताल असा प्रश्न आहे. किती सोपा प्रश्न आहे. ही इज ऑनेस्ट मॅन. आता मॅन हे माणूस म्हणजे नामाच्या अगोदर उपपद येते पण नामाच्या अगोदर जर विशेषण आला असेल तर विशेषणाच्या अगोदर उपपद येते म्हणून ऑनेस्ट हे उच्चार व्यंजन नाही आहे तर स्वरासारखा उच्चार आहे म्हणून कुठं येईल ऑनेस्टच्या आधी म्हणजे काय बिफोर मॅन मॅनच्या अगोदर चुकलं. नंबर 2 आफ्टर ऑनेस्ट ऑनेस्टच्या नंतर चुकलं. बिफोर ऑनेस्ट हे करेक्ट आहे म्हणजे ऑनेस्ट या शब्दाच्या अगोदर म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपा प्रश्न आहेत मुलांनो. लास्ट क्वेश्चन 25वा प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स योग्य वाक्य निवडा. नंबर 1 द बॉईज डिड नॉट ईटिंग कसं येईल रे. ईटिंग डीड जर आलं तर त्याच्या पुढे क्रियापदाचं पहिलंच रूप येते कधी पण. डिड नॉटच्या पुढं पहिलं रूप. ईटिंग हे तर पहिलं रूप नाही आहे ING रूप आहे म्हणून पहिलं वाक्य हे चुकीचं आहे. दुसरं द बॉईज डिड नॉट एट एनिथिंग. आता इथं एट आलं आहे. ईटचं दुसरं रूप एट दुसरं रूप नाही येत पहिलं येते म्हणजे दुसराही पर्याय चुकीचा. तिसरा द बॉईज डिड नॉट ईट एनिथिंग हे करेक्ट आहे. डिड नॉटच्या पुढं क्रियापदाचं पहिलं रूप येत असते हे बरोबर आहे म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तरी चौथा पर्याय वाचूया. द बॉईज डू नॉट एट एनिथिंग हे चुकलं. डू नॉटच्या पुढं क्रियापदाचं पहिलं रूप येतं आहे इथं दिले एट हे दुसरं रूप म्हणून चौथंही वाक्य चुकलं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपले 25 प्रश्न हे आपले पूर्ण झालेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला हे 25च्या 25 प्रश्न खूप सोपे गेले असतील. चला तर तुम्ही सर्वजण छान अभ्यास करा आणि एकदा सोडवलेले प्रश्न पुन्हा कधीही चुकायचं नाही हे लक्षात ठेवा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद मुलांनो आणि पुढील अभ्यासाच्या तुम्हाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.